सुप्रभात मंडळी, सुप्रभात. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवा. तर मंडळी ॲक्च्युली वाजलेच 1 वाजला आहे. मी सुप्रभात चुकून म्हटलं गुड आफ्टरनून झालेली आहे. आणि चला जरा चाललो आहे बँकेत साकीनाक्याला. जरा एंट्री मारायची होती पासबुकवर. बोलतो चला आणायचं जाऊन एंट्री पण मारून घेऊया, तेवढा आपला राऊंडअप पण होतो, फेरफटका पण होतो आणि एक काम पण होऊन जाईल. पण काय माहिती बँकेचं स्ट्राईक होतं मागे असं ऐकलं होतं. चालू झाली आहे बँक काय माहीत नाही. आणि आमच्या इथल्या स्टेट बँकेचं काय ना काहीतरी कधी मशीन बंद असते, कधी काय बंद असतं. तरी पण जाऊन येऊया, आपला तेवढा फेरफटका पण बरा वाटतो मारायला. छान. चला आता चाललो आहे. आता इकडे जरा गर्दी कमी असते. नंतर तुम्ही संध्याकाळी आला ना मात्र पाय ठेवायला जागा नसते इकडे या रोडला. हां, आता कसं मोकळं आहे ना. आता तिकडे आमच्याकडे खाली परवाडीमध्ये मार्केट लागतं. आता इकडे सगळं खाली असतं. पण हा रोड तुम्ही संध्याकाळी चालू शकणार नाही, चालायला पण जागा नसते, एवढं इथे गर्दी असते. आता मोकळा आहे. दिवसा इकडे काहीच गर्दी नसते. चालू आहे आपलं बँकेतलं काम. आणि आता परत निघालं. नशीब आज गर्दी नव्हती, मशीन व्यवस्थित चालू होती आणि झालं एंट्री मारून झाली आपली. एंट्री मारलेलं चांगलं असतं ना. पासबुक तुमचं अपडेटेड असेल तर कधी चांगलं असतं, कारण कधी काय कुठे लागेल काय लागेल सांगता येत नाही. आणि गरजेच्या वेळेला कळतं पण आपले पैसे आहेत की नाही अकाउंटमध्ये. तर आता परत निघालो आहे. जाऊन ये आता. आमच्याकडे बघा हे असे प्रॉब्लेम आहेत काय काही ठिकाणी. रस्त्याची कामं काय होत नाहीत कधी पूर्ण. काय ना काहीतरी चालूच असतं वर्षभर, 5 वर्ष, पंचवार्षिक कार्यक्रम चालूच असतात. इकडे रस्त्याची कामं बघा चालू आहेत बघा शकता. आता आमच्या तिकडे पण ती जी मोठी पाईपलाईन आहे ना, ती आता जमिनीच्या अंडरग्राऊंड आतनं जातात, जमिनीच्या आतनं, जेणेकरून रस्ता मोठा होईल आणि फायदा होईल लोकांना. असं त्यामागचं उद्दिष्ट असतं. आणि आता फायदा कितपत होतो ते का माहीत नाही, पण चला निदान पाईपलाईन तरी आतमध्ये जाईल. बाकी काय चाललं आहे मंडळी विशेष? आपले व्हिडिओ बघतात मंडळी. काल जबरदस्त झालं. काल माहिती का, काल माझे कधी नव्हे ते असे तर 2-2 आठवड्याने एक सबस्क्रायबर वाढतो, 2 आठवड्याने 3 आठवड्याने. पण आपले काल सलग 10 सबस्क्रायबर वाढले आणि बरं वाटलं. 10 सबस्क्रायबर वाढले. चला आता 1 सबस्क्रायबर पाहिजे अजून 1700 जायला. आपलं काय होतं माहिती आहे का बरोबर मंडळी, काय झालं 2 महिन्यापासून माहिती आहे का, सबस्क्रायबर 2 वाढतात 3 कमी होतात, 2 वाढतात 3 कमी होतात. काय बापरे, हालत झाली खराब. मंडळी बघा आपलं चॅनल बघा. चला आता जाऊया घरी. दूध घ्यायचं आहे आणि परत घरी जायचं आहे. उद्या आपल्या चाळीची पूजा देखील आहे. आपल्या म्हणजे आमच्या चाळीची पूजा आहे आणि तिथे पण जायचं आहे. साकीनाक्याला गेलेलो आणि आता हे दूध आणि दही पण घेऊन आलो. आता चाललो आहे घरी. आपला आज टाईम असतो घरी जाण्याचा. जर आलो तर याच टायमाला घरी जातो. आता दूध घेऊन झालं आहे. आज काय मैदानात बसलो नाही, बँकेत गेलो डायरेक्ट आणि तिथनं आलो माघारी. दूध घेतलं, दही घेतलं, तर चाललो थेट घरी.
बरं वाटतं इथे, गारवा वाटतो आपल्या इथे, झाडं वगैरे आहेत ना. चला, इथं झाला महिना पण संपला, कसं काय ते कळलंच नाही. आत्ताच मंडळी खालतून आलो, एक्सरसाइज केली थोडीशी आणि आपला आलो रोजचा आपला दिनक्रम ठरला आहे. काल काय माहिती का, काल व्यायाम करून मध्येच थांबलो, कारण मित्र एक होता, मित्र सापडला, त्याशी गप्पा मारत राहिलो. मग पुढचा अर्धा तासाचा व्यायाम राहिला. होतं असं कधी कधी, चलता राहत आहे. तर आज थोडासा केला आणि परत आलो. आता उद्या आमच्या ताईची पूजा आहे, तर उद्या नाही जायला भेटणार, परवा जाईन मी, रविवारी जाईन. रविवारी पण शेअर मार्केट चालू आहे मंडळी. ते मला वाटतं काय 1 फेब्रुवारी आहे, मला वाटतं बजेट वगैरे आहे त्याच्यासाठी मग चालू ठेवलं शेअर मार्केट. आज तर असं झालं, आता उद्या सुट्टी, परवा आता माझ्या जागी दुसरा माझा कलिक काम करणार आहे, बघू कसं होतं आहे. चला, उद्या तर आपली पूजा आहे साडीची. चला आता जेवायला जाऊ घरी. हे उलटं होतं ना ॲक्च्युली, व्यायाम करून जेवायला जातो आहे. पुन्हा तेवढेच कॅलरीज अर्न करतो आहे, जेवढा बर्न करतो आहे तेवढंच अर्न करतो आहे. असायचंच. तर चला म्हणजे आजचा दिवस तर इथे संपला. आता पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.